नमस्ते. जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर एस-एस-सी सीजीएल टायर 1 चा जो ऑगस्टमध्ये पेपर होणार आहे, त्याचं आपलं आजचं दुसरं लेक्चर आहे आणि आजचा आपला टॉपिक आहे ट्रिग्नोमेट्री. हा टॉपिक चॉईस करण्यामागचं रिझन कालच्या लेक्चरमध्येच मी तुम्हाला सांगितलं. पण तरी पण ह्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे का हे जे या ठिकाणी हा टेबल दिसतोय, यामध्ये जे मॅथचे जे टोटल 23 टॉपिक आहेत, तर 10 वर्षामध्ये या टॉपिकवर किती किती प्रश्न विचारले गेले होते आणि त्याचा लेखाजोखा जर आपण शॉर्टमध्ये पाहिला तर 10 वर्षामध्ये नंबर सिस्टीमवर 12 प्रश्न विचारले गेलेत. असे हे 23च्या 23 टॉपिक दिलेत का 10 वर्षामध्ये त्याच्यावर आतापर्यंत किती प्रश्न विचारले गेले. ओके, तर त्यातला हा जो आपला ट्रिग्नोमेट्री टॉपिक दिसतोय त्यावर 29 प्रश्न विचारले गेले. याच्या आधी आपण जो टॉपिक घेतला होता तो होता अल्जेब्रा. ओके, अल्जेब्रावर किती प्रश्न विचारले गेले होते? 30. म्हणून आपण पहिला टॉपिक कोणता घेतलाय? अल्जेब्रा. आज आपण दुसरा टॉपिक पाहतोय ट्रिग्नोमेट्री. त्यानंतर उद्याच्या लेक्चरमध्ये पाहणार आहे आपण जॉमेट्री आणि नंतर जाणार आहे आपण स्टॅटिस्टिक. म्हणजे सगळ्यात सुरुवातीला आपण सगळे हाय वेटेजचे टॉपिक पाहणार आहे आणि हाय वेटेजचे टॉपिक पाहून झाल्यानंतर तसेच रिझनिंगचे हाय वेटेजचे टॉपिक पाहणार आहे. ओके, रिझनिंगचे जर तुम्ही पाहिलं तर 10 वर्षाचा हा लेखाजोखा आहे आणि या 10 वर्षामध्ये प्रत्येक ही जे 26 टॉपिक आहे त्या 26 टॉपिक मध्ये किती किती प्रश्न विचारले गेले. त्याच्यात जर हाय वेटेज म्हणलं म्हणजे 30 आणि 30 पेक्षा जास्त प्रश्न पाहिले तर तुम्हाला हे 3 टॉपिक दिसतील. ते 4 टॉपिक शिकून झाल्यानंतर आपण हे 3 टॉपिक घेणार आहे. म्हणजे जे हाय वेटेजचे त्याला जे आपण महत्व देतोय ते झाल्यानंतर मग सेकंड हाय वेटेज आणि नंतर थर्ड हाय वेटेजकडे आपण जाणार आहोत. ओके, ठीक आहे. तर ट्रिग्नोमेट्री चॉईस करण्यामागचं रिझन तुमच्या लक्षात आलं असेल. कालचा अल्जेब्रा, आज ट्रिग्नोमेट्री आणि उद्या जॉमेट्री असेल. ओके, आता ट्रिग्नोमेट्रिक रेशो. आता ट्रिग्नोमेट्रिक रेशो हे बेसिक जे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ओके, थोडक्यात आपण एक पहिल्या 5 ते 10 मिनिटांमध्ये बेसिक घेणार आहे आणि ते बेसिक कव्हर झालं का नंबर ऑफ क्वेश्चनची प्रॅक्टिस आपण इथं करून घेणार आहे. ओके, ठीक आहे. क्वेश्चन प्रॅक्टिस मध्ये आपण सगळे जे क्वेश्चन घेणार आहे हे 2024 चेच घेणार आहोत. ओके, ठीक आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही हे पाहिलं बेसिक ए बी सी, याला आपण जर थीटा म्हणलं तर बेसिक फॉर्म्युले सांगू शकता तुम्ही? मला सांगा बेसिक फॉर्म्युले काय. पहिला साइन थीटा. साइन थीटा काय? अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. अपोजिट कोण आहे? ए बी अपॉन ए सी. ओके, ही काय? अपोजिट साइड. ही कोणती आहे? ऍडजसेंट साइड. आणि हे काय? हायपोटेनस. यालाच तुम्ही काय म्हणू शकता? परपेंडिक्युलर. ओके, याला तुम्ही काय म्हणता? बेस. ओके, आणि याला काय म्हणता तुम्ही? हायपोटेनियस. ओके, या भाषेत पण तुम्ही लिहू शकता. त्यानंतर कॉस थीटा. कॉस थीटाचा फॉर्म्युला काय? तर ऍडजसेंट साइड म्हणजे काय? बेस अपॉन हायपोटेनियस एसी. आणि त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर टॅन थीटाचा फॉर्म्युला आहे. ओके, काय? अपोजिट साइड कोण? ए बी अपॉन बी सी. ओके, जेव्हा तुम्ही याला उलट करता म्हणजे काय मिळतं तुम्हाला? म्हणजे काय लिहिणार तुम्ही आता इथं जर तुम्ही पाहिलं तर ए सी अपॉन काय लिहिणार आहे तुम्ही? ए बी. जर तुम्ही असं लिहिलं तर त्याला नाव काय? त्याचं नाव काय? कोसेक थीटा. त्याचं नाव काय? कोसेक थीटा. कोसेक थीटा. जर तुम्ही याला उलट केलं म्हणजे काय? हायपोटेनस अपॉन बी सी. ओके, म्हणजे काय? ऍडजसेंट साइड. तर काय होतं इथं? सेक थीटा होतो. आणि इथं जर याला तुम्ही उलट लिहिलं बेस अपॉन परपेंडिक्युलर, ओके, त्याला तुम्ही काय म्हणता? कॉट थीटा. आणि इथूनच नवीन फॉर्म्युले क्रिएट होतात परत. ते नवीन फॉर्म्युले कोणते तुम्हाला माहिती आहे? जर मी ह्या दोघांचा काय केला? गुणाकार केला. जर ह्या दोघांचा गुणाकार केला तर एसी ला एसी काय होणार आहे? कट. आणि एबी ला एबी कट होणार आहे म्हणजे काय राहणार आहे? 1. याचाच अर्थ एक नवीन फॉर्म्युला इथे क्रिएट झाला. ओके, तो कोणता आहे? साइन थीटा इंटू कोसेक थीटा इज इक्वल टू काय मिळणार आहे? 1. त्यानंतर काय येणार आहे? कॉस थीटा इंटू सेक थीटा इज इक्वल टू काय? 1. आणि तिसरा फॉर्म्युला इथे तुम्हाला मिळतो कोणता? टॅन थीटा. काय? टॅन थीटा इज इक्वल टॅन थीटा इंटू कॉट थीटा इज इक्वल टू काय मिळणार आहे? 1. याच्यावरनं एक नवीन आयडेंटिटी तयार होती. ती कोणती? साइन थीटा. ओके, इज इक्वल टू काय? 1 अपॉन कोसेक थीटा. तसंच तुम्ही म्हणू शकता कोसेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थीटा. ओके, ठीक आहे. मग तसंच तुम्हाला कॉस आणि सेक वरनं आणि टॅन आणि कॉट वरनं. ओके, आणि याच्यामध्ये अजून एक तुम्हाला महत्वाची आयडेंटिटी लक्षात ठेवायची आहे आणि ती आयडेंटिटी म्हणजे काय? टॅन थीटा. टॅन थीटाची महत्वाची आयडेंटिटी काय? साइन थीटा अपॉन कॉस थीटा. तशीच कॉट थीटाची काय? कॉस थीटा अपॉन साइन थीटा. ओके, ठीक आहे. ही आयडेंटिटी मी तुम्हाला डायरेक्ट सांगतोय पटापट कारण आता आपण क्विक रिव्हिजनचं लेक्चर पाहतोय. सो बेसिक स्पीडनी झालं पाहिजे. हे फॉर्म्युले तुमचे पाठ असतील. ओके, त्यालाच आपण काय म्हणत होतो जे आता आपण पाहिले? साइन इज इक्वल टू कोसेक. ओके, टॅन इज इक्वल टू साइन अपॉन कॉस. कॉस इज इक्वल टू 1 अपॉन सेक. टॅन इज इक्वल टू 1 अपॉन कॉट. हे जे आता आपण फॉर्म्युले पाहिले हे सगळे तेच फॉर्म्युले होते. त्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी सगळ्यात इम्पॉर्टंट 3 आयडेंटिटीज आहेत. कोणत्या 3 आयडेंटिटीज माहिती येते तुम्हाला? कोणती आहे? साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय? 1. दुसरी आयडेंटिटी काय? 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय? सेक
स्क्वेअर थिटा, त्यानंतर तिसरी महत्वाची आयडेंटिटी 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय, कोसेक स्क्वेअर थिटा. ओके, आता इथून परत तुम्हाला किती आयडेंटिटी मिळतात, 2 आयडेंटिटी मिळतात मेन. त्या 2 आयडेंटिटी कोणत्या, साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा, किंवा इथं जर तुम्ही पाहिलं तर काय कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. म्हणजे जर तुम्हाला साइनची व्हॅल्यू पाहिजे तर कॉसला तिकडे पाठवा, कॉसची पाहिजे तर साइनला तिकडे पाठवा. तसेच याच्यात सुद्धा तुम्हाला 2 आयडेंटिटी आणि याच्यात सुद्धा तुम्हाला 2 आयडेंटिटी. अशा ह्या आयडेंटिटी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ह्या आपल्याला टायर 1च्या पेपरसाठी उपयोगाचे आहेत. त्यानंतर येतो हा टेबल तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ओके, याच्या व्हॅल्यू तुम्हाला काय करायच्यात, पाठ करून ठेवायच्यात. त्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, हे एक लक्षात ठेवायचे तुम्हाला. काय आहे इथं, तर साइन 90 मायनस थिटा. आता पहा, साइन 90 मायनस थिटाला काय होतो, तो कॉस होतो, आणि कॉस 90 मायनस थिटाला काय होतो, तो साइन होतो. बरोबर. आता इथं टॅन 90 कॉट 90 मायनस थिटा टॅन. म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं तर टॅनचा काय जाता कॉटचा काय झाला टॅन. म्हणजे इंटरचेंज जर तुम्ही पाहिलं तर साइन कोणात चेंज होतो, कॉस मध्ये चेंज होतो. त्यानंतर टॅन कोणात चेंज होतो, कॉट मध्ये होतो. आणि त्यानंतर सेक कोणात होतो, कोसेक मध्ये होतो. हे इंटरचेंज आहे. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. ओके, ठीक आहे. आता इथं जर तुम्ही पाहिलं हे सगळे काय आहेत, मायनसचे. मायनस आहे म्हणजे तुम्ही कोणत्या क्वाड्रंट मध्ये येता, सगळीकडे 90 मधून थिटा जर मायनस केला तर तुम्ही फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येता, आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे पॉझिटिव्ह आहे. आणि 90 प्लस थिटा मध्ये जातात तेव्हा हे कोणतं क्वाड्रंट येतं, सेकंड क्वाड्रंट येतं. ओके, आता हे चेंज कधी होतं आणि चेंज कधी होत नाही याच्यासाठी महत्वाचा रूल लक्षात ठेवायचा आहे. साइन पहा 90 मायनस थिटा, साइन 90 प्लस थिटा, त्यानंतर साइन 180 मायनस थिटा, त्यानंतर आहे साइन 180 प्लस थिटा, त्यानंतर साइन 270 प्लस थिटा, त्यानंतर साइन 270 मायनस थिटा, त्यानंतर साइन काय 360 प्लस थिटा, त्यानंतर साइन 360 मायनस थिटा. आता लक्षात ठेवा, जर तुम्ही ग्राफ ड्रॉ केला, जर तुम्ही काय केलं, ग्राफ ड्रॉ केला, तर ग्राफवर इथं किती आहे 0 डिग्री, इथं किती आहे 90 डिग्री, इथं किती आहे 180 डिग्री, आणि इथं किती आहे 270, आणि इथं किती आले 360. जेव्हा तुम्ही 180 किंवा 360 म्हणता तेव्हा तुमचा ऍक्सिस कोणता आहे, एक्स ऍक्सिस. जेव्हा तुम्ही 90 आणि 270 म्हणता तेव्हा तुमचा कोणता ऍक्सिस येतो, वाय. जेव्हा तुम्ही एक्स ऍक्सिसवर असता तेव्हा साइनला साइनच ठेवायचं. जेव्हा तुम्ही एक्स ऍक्सिसवर असता तेव्हा तुम्हाला साइनला साइनच ठेवायचं. म्हणजे एक्स ऍक्सिसला कुठं कुठं असणार आहे मी, साइन 180, त्यानंतर इथं. म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे, साइन थिटा. याचं उत्तर काय राहणार, साइन थिटा. याचं उत्तर काय राहणार, इथं काय राहणार आहे साइन थिटा, आणि इथं काय राहणार आहे साइन थिटा. बरोबर. मग साइनचा कॉस कधी होतो, जेव्हा तुम्ही वाय ऍक्सिसवर असता. म्हणजे कोणतं 90 आणि 270. म्हणजे आता इथं काय येणार आहे 90 आणि 270 ला इथं काय येणार आहे कॉस थिटा, इथं काय येणार आहे कॉस थिटा, इथं काय येणार आहे कॉस थिटा, आणि इथं काय येणार आहे कॉस थिटा. ओके, म्हणजे सगळ्यांचं हे सगळं साइनचं सांगतोय, साइनचं नाही, हे सगळ्यांनाच लागू होतं. म्हणजे साइनचा कॉस होणं, कॉसचं साइन होणं, टॅनचा कॉट होणं, कॉटचं टॅन होणं, हे सगळ्यांचं. म्हणजे जे ही इंटरचेंज केले आपण इथं, हे चेंज कधी होतं, जेव्हा तुम्ही कुठं होत असता वाय ऍक्सिसवर, आणि चेंज कधी होत नाही जेव्हा तुम्ही एक्स ऍक्सिस. म्हणजे एक्स ऍक्सिस वर जर तुम्ही असाल तर चेंज होत नाही. म्हणजे इथं जर 180 असेल आणि 360 असेल तर चेंज नाही करायचं, साइनच लिहायचा. बरोबर आहे. आता फक्त क्वाड्रंट, आता कोणत्या क्वाड्रंट मध्ये कोणतं साइन आहे हे तुम्हाला माहिती आहे. बरोबर आहे, पाहिलंय तुम्ही. कोणत्या, ह्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह कोण असतं, ऑल, सगळे पॉझिटिव्ह असतात. ह्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह कोण असतो, साइन आणि कॉस पॉझिटिव्ह असतो, सॉरी कोसेक पॉझिटिव्ह असतो. इथं कोण असतो, टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतो, आणि इथं कोण असतो सेक आणि कॉस पॉझिटिव्ह असतो, सेक आणि कोसेक. ओके, मग आता इथं जर तुम्ही पाहिलं साइन 90 मायनस थिटा, हा अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे, फर्स्ट क्वाड्रंट. म्हणजे जे काय राहणार ते सगळं काय पॉझिटिव्ह राहणार. इथं जर तुम्ही साइन 90 प्लस थिटा गेलं, इथं आला सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन काय पॉझिटिव्ह आहे, म्हणजे हा अँगल सुद्धा काय राहणार पॉझिटिव्ह राहणार. त्यानंतर 180 मायनस, म्हणजे इथं कोण 180 मायनस थिटा, 180 मायनस म्हणजे कोणत्या क्वाड्रंट मध्ये आला तुम्ही, थर्ड मध्ये साइन काय पॉझिटिव्ह आहे, म्हणजे तो काय राहणार पॉझिटिव्ह राहणार. इथं जर पाहिलं तुम्ही 180 प्लस थिटा, म्हणजे साइन कुठं गेलेला आहे आता थर्ड क्वाड्रंट मध्ये साइनला पॉझिटिव्ह द्यायचंय का नाही, आणि म्हणून ह्या साइनला कोणतं सिंबल जाणार इथं, निगेटिव्ह सिंबल, म्हणून हा मायनस होणार.
इथं जर पाहिलंस 270 प्लस थिटा म्हणजे कोणत्या क्वाड्रंट मध्ये गेला, 270 प्लस म्हणजे कोणत्या आला, चौथ्या क्वाड्रंट मध्ये. चौथ्या क्वाड्रंट मध्ये साइन काय राहणार आहे, निगेटिव्ह राहणार आहे. त्यानंतर 270 मायनस थिटा म्हणजे परत तुम्ही कोणत्या आला, थर्ड क्वाड्रंट मध्ये. थर्ड क्वाड्रंट मध्ये कोण आहे, साइन निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे कारण साइन फक्त कुठं पॉझिटिव्ह आहे, साइन कॉड पॉझिटिव्ह कुठे फक्त फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. ओके, म्हणजे इथं काय आलंय, निगेटिव्ह आलं, निगेटिव्ह निगेटिव्ह. इथं जर तुम्ही पाहिलं आता 360 प्लस थिटा, 360 मायनस थिटा, 360 प्लस म्हटलं तर तुम्ही कोणत्या क्वाड्रंट मध्ये जाणार, परत फर्स्ट मध्ये काय पॉझिटिव्ह आहे, आणि 360 मायनस म्हणजे इथं काय राहणार तुमचं, निगेटिव्ह साइन राहणार. लक्षात आलं हे साइन कसं चेंज होतं. ओके, या पद्धतीने तुम्हाला मी थोडंसं स्पीडनी शिकवतोय कारण आपण फास्ट रिव्हिजन घेतोय म्हणून. ओके, ट्रिग्नोमेट्रिक रेशो हे तर तुम्हाला पाठच करायचे. ओके, आणि हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला कुठे सापडणार आहे, 11वीच्या बुकमध्ये. 11वी मॅथ्स 1 म्हणजे तुम्ही स्टाफ सिलेक्शनची एक्झाम देताय, 11वीचं ट्रिग्नोमेट्री जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला हे सगळे फॉर्म्युले तिथे सापडतील. ओके, काय साइन कॉस टॅन 3 बघा हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला इथे सापडणार आहेत आणि हाच त्याचं काय बेस आहे, हे सगळे पाठ करायचे तुम्हाला. ओके, आता त्यानंतर आलं कॉम्प्लिमेंटरी आणि सप्लिमेंटरी. कॉम्प्लिमेंटरी आणि सप्लिमेंटरी म्हणजे हेच अँगल जे आता आपण पाहिले होते, कोणते, हे वाले. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे 90 आणि सप्लिमेंटरी म्हणजे काय 180. ओके, त्यानंतर आलो आपण इथं या ठिकाणी तुमचं काय झालंय, बेस कम्प्लिटली झाले. ह्या सगळा बेस कम्प्लीट करा आणि त्याच्यावर आधारित फॉर्म्युले कसे क्वेश्चन विचारतात ते आता क्वेश्चन आता आपण या ठिकाणी पाहणार आहे. एक एक क्वेश्चन करत 2024चे सगळे आपण बऱ्यापैकी क्वेश्चन घ्यायचा प्रयत्न केला, सगळ्या टाईपचे क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न केला आणि ते प्रश्न आता आपल्याला या ठिकाणी काय करायचे, सॉल्व्ह करायचे. तर आपल्या पहिल्या प्रश्नाला आपण सुरुवात करतोय. काय पहिला प्रश्न या ठिकाणी, द ग्रेटेस्ट व्हॅल्यू ऑफ साइन रेस टू 4 थिटा प्लस कॉस रेस टू 4 थिटा इज इक्वल टू काय, म्हणजे याची व्हॅल्यू आपल्याला ठरवायची आहे आणि ती कोणती ठरवायची आहे, ग्रेटेस्ट व्हॅल्यू ठरवायची. आता साइन रेस टू 4 आणि कॉस रेस टू 4 हे कधी पॉसिबल आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट जेव्हा स्क्वेअरचा काय होतो, स्क्वेअर होतो. म्हणजे ऑलरेडी तुमच्याकडे एक आयडेंटिटी आहे, कोणती आहे पहा, आयडेंटिटी काय आहे तुमची, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय 1. जर मी स्क्वेअर केला या ठिकाणी तर काय होणार आहे, याचा पण रेस टू 4 होणार, याचा पण रेस टू 4 होणार. मग कोणती आयडेंटिटी यूज करणार मी या ठिकाणी, काय करणार मी दोघांचा, या ठिकाणी दोघांचा मी काय करणार, स्क्वेअर करणार. जर मी दोघांचा 1 टाइम स्क्वेअर केला तर इथे काय होणार आहे, ए प्लस बी. ओके, मग ती आयडेंटिटी कोणती आहे, ए प्लस बी ची, ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर काय सांगते आयडेंटिटी, कालच आपण पाहिली अल्जेब्राच्या लेक्चरला, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. मग ही आयडेंटिटी मला इथे यूज करायची. मग आता इथे काय होणार आहे, साइन स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे काय झाला, साइन रेस टू 4 थिटा प्लस कॉस स्क्वेअर चा स्क्वेअर झाला म्हणजे कॉस स्क्वेअर रेस टू 4 थिटा प्लस 2 साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा. हा तुमचा ए आणि हा तुमचा बी इज इक्वल टू 1 ची व्हॅल्यू काय येणार आहे, 1च येणार आहे. दॅट्स इट. आता एक तुम्हाला आयडेंटिटी पाठ करायची आहे, एक प्रॉपर्टी तुम्हाला लक्षात ठेवायची आणि ती प्रॉपर्टी कोणती, या ठिकाणी तुम्ही एक नवीन प्रॉपर्टी शिकताय पहा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा याची मॅक्झिमम व्हॅल्यू ही 0 असते. ही आयडेंटिटी काय, साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटाची मॅक्झिमम व्हॅल्यू किती असते, 0 असते. आणि जर ती व्हॅल्यू 0 आहे तर इथं काय झालं पहा, काय राहील सांगा, इथं काय झालं, साइन रेस टू 4 थिटा प्लस कॉस रेस टू 4 थिटा प्लस 2 ब्रॅकेटमध्ये काय लिहिलं मी, 0 इज इक्वल टू 1. आता इथं काय होणार आहे, 0 2 0 0 म्हणजे आन्सर काय आलं, साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू परत व्हॅल्यू काय मिळते तुम्हाला, 1 मिळते. म्हणजे तुमचा फायनल आन्सर कोणता आहे, 1. म्हणजे तुम्ही एक नवीन आयडेंटिटी शिकलात, काय साइन स्क्वेअर थिटा प्लस इंटू कॉस स्क्वेअर थिटा याची मॅक्झिमम व्हॅल्यू काय मिळते तुम्हाला, 0 असते. ओके, ठीक आहे. त्यानंतर आपण जाऊया सेकंड क्वेश्चन कडे. काय सेकंड क्वेश्चन, इन ट्रायंगल एबीसी या ट्रायंगल मध्ये राईट अँगल बी ला होतोय, सी ची व्हॅल्यू किती आहे, √3. तर तुम्हाला व्हॅल्यू कोणाची काढायची आहे, साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा. तुम्हाला व्हॅल्यू कोणाची दिलेली आहे, टॅनची दिली, आणि टॅनची व्हॅल्यू दिलेली असताना तुम्हाला जर याची व्हॅल्यू काढायची तर तुम्ही कशी काढणार. मग आता तुमच्याकडे काय लक्षात आलेलं असेल तुमच्या, की आता आपल्याला काय करावं लागेल, टॅन सी दिलंय, मग टॅन सी वरनं तुम्हाला काय करायला लागेल, आयडेंटिटीचा वापर करून टॅन प्लस 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. ओके, म्हणजे कोणती आयडेंटिटी वापरली, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, मग तुम्हाला आधी काय काढावं लागणार, टॅन इथं ठेवला, टॅन मिळाला का तुम्हाला कोण मिळणार, सेक. सेकला उलट मिळाला का कोण करतो, कॉस. सेकला उलट केला का कोण मिळतो, कॉस. कॉस आणि ही आयडेंटिटी ठेवली, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, मग तुम्हाला कोण मिळणार, साइन. मग साइन आणि कॉस घेणार,
त्यानंतर टॅनला उलट केलं का कोण मिळतो कॉट. मग त्या 3 व्हॅल्यू उचलून तुम्ही इथं ठेवणार आणि त्याचं व्हॅल्यू काढणार. असं काही करत बसायची गरज नाहीये. तुम्ही पहा, जर तुमच्या इथं जर लक्षात आलं, इथं पहा काय दिले तुम्हाला, साइन स्क्वेअर सी कॉस स्क्वेअर सी. सी म्हणजे काय, कॉन्स्टंट आहे ना, मग साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. ऑलरेडी ती आयडेंटिटी तुमच्याकडे आहे. काय आयडेंटिटी आहे, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. म्हणजे मी डायरेक्ट इथं काय लिहिणार आहे, 1 अपॉन 1 प्लस 1 प्लस कॉट स्क्वेअर. म्हणजे टॅनला काय करावं लागतं, मला उलट करावं लागतं. म्हणजे इथं काय बेस 1 आहे, याचा उलटा केला म्हणजे काय झाला 1 अपॉन √3, याचं काय स्क्वेअर. झालं माझं उत्तर. काय करायचं आता मला, फक्त सॉल्व्ह करायचं. कसं सॉल्व्ह करणार, 1 अपॉन 1 प्लस इथं काय झाला 1 अपॉन 3, 1 चा स्क्वेअर 3 चा. म्हणजे इथं काय झालं 1 अपॉन 3 एक 3, बेस इथं सेम करून घेतला. काय झाले इथं बेस 1 आहे, 3 एक 3 अधिक 1 1 1 आणि भागिले 3 एक 3. म्हणजे काय झालं उत्तर 1 अपॉन इथं किती 4 अपॉन 3. म्हणजे याला उलटा केला, आता याला वरती घेतलं 3 अपॉन 4. म्हणजे तुमचं फायनल आन्सर काय 3 अपॉन 4 झालं उत्तर. लक्षात आलं. या पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व्ह करायचा होता. आयडेंटिटी जर पार्ट असेल तर तुम्हाला लगेच सॉल्व्ह करता येईल. आता तिसरा क्वेश्चन काय दिलाय, तिसरा क्वेश्चन या ठिकाणी, फाइंड द व्हॅल्यू ऑफ कोसेक थीटा मायनस साइन थीटा, सेक थीटा मायनस कॉस थीटा, टॅन थीटा प्लस कॉट थीटा. काय होईल, जर तुम्ही इथं पाहिलं कोसेक आणि साइन, म्हणजे कोसेक कोणाच्या उलटा आहे, बरोबर आहे. म्हणजे इथं काय लिहिलं पहा, ब्रॅकेट सॉल्व्ह करायला घेतो आपण. 1 अपॉन इथं मी काय लिहिलं साइन थीटा, मायनस काय लिहिलं मी साइन थीटा, तसाच लिहिला. पहिलं ब्रॅकेट झालं. सेक म्हणजे काय 1 अपॉन कॉस थीटा, बरोबर, मायनस काय लिहिलं इथं मी कॉस थीटा. थर्ड ब्रॅकेट. आता हे सगळे जर साइन कॉस मध्ये, तर टॅन आणि कॉटला पण आपण कशात घेऊन जाऊ, साइन आणि कॉस. साइन म्हणजे सॉरी टॅन म्हणजे काय असतो, साइन थीटा अपॉन कॉस थीटा प्लस कॉस थीटा अपॉन साइन थीटा. ह्या बेसिक आयडेंटिटी. ओके, हे सगळं बेसिक पाहतोय आपण. ओके डन. मग आता इथं काय होईल, बेस सेम नाहीये, म्हणजे पहिले टार्गेट काय असेल आता आपलं, बेस सेम करून घेणं. मग बेस सेम करताना काय करणार तुम्ही, आता इथं काय होईल 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा अपॉन साइन थीटा झालं. इथं काय येणार आहे 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा. त्यानंतर इथं साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा, यांनी याला केलं आणि ह्या दोनचा गुणाकार साइन थीटा इंटू कॉस थीटा झालं. ठीक आहे. आता जर तुम्ही इथं पाहिलं सेकंड ब्रॅकेट, 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा म्हणजे कोण कॉस स्क्वेअर थीटा. ही आयडेंटिटी कुठून आली, खाली साइन थीटा तसाच लिहिला. ही आयडेंटिटी कुठून आली, बेसिक आयडेंटिटी तुमच्याकडे कोणती, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आता इथं जर तुम्हाला काढायचंय 1 मायनस, जर हा 1 मायनस गेला तर राहिला कोण कॉस. आता 1 मायनस कॉस स्क्वेअर आहे, म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे साइन स्क्वेअर थीटा, आणि खाली कोण आहे कॉस थीटा तसंच. ओके. त्यानंतर साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा, याची व्हॅल्यू डायरेक्ट काय होणार आहे 1, आणि खाली कोण लिहिलं तुम्ही साइन थीटा इंटू कॉस थीटा. काय डाऊट इथपर्यंत नाही. आणि तुमचं या ठिकाणी उत्तर झालंय. पहा काय झालं, इथं एका साइन थीटाला एक साइन थीटा कॅन्सल झाला, इथं इंटू हे सगळं बरोबर आहे. म्हणजे इथं एक साइन थीटा राहिला, हा राहिलेला साइन थीटा ह्या साइन थीटाला गेला, इथला कॉस थीटा एका कॉसला गेला, इथं राहिलेला कॉस याला कॅन्सल झाला, म्हणजे शिल्लक कोण राहिलं तुमचं 1, आणि तुमचं फायनल आन्सर आहे 1 पर क्रमांक 3. आले लक्षात. ठीक आहे डन. नाव जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन. त्याच्या पुढचा क्वेश्चन काय दिलाय पहा, इफ 10 साइन स्क्वेअर थीटा प्लस 6 कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 7. हा जो थीटा आहे त्यांनी सांगून ठेवलाय, थीटा हा 0 पेक्षा मोठा आणि 90 पेक्षा लहान आहे, म्हणजे तो 90च्या कमी, म्हणजे पहिल्या क्वाड्रंट मध्ये. फाइंड द व्हॅल्यू ऑफ टॅन थीटा. तर व्हॅल्यू कोणाची काढायची तुम्हाला, टॅन थीटा. टॅन थीटाची जर मला व्हॅल्यू काढायची असेल तर ती मी कशी काढणार आहे पहा. ठीक आहे. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर काय टॅन साइन स्क्वेअर 10 आणि इथं 6 आहे. जर मी याला 2 पार्ट मध्ये डिवाइड केलं, 2 पार्ट मध्ये कसं डिवाइड करेल मी, टॅन मधनं मी 6 बाजूला केले आणि 4 बाजूला केले. म्हणजे मी याला काय लिहितोय पहा, 4 साइन स्क्वेअर थीटा प्लस 6 साइन स्क्वेअर थीटा प्लस 6 कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय लिहिलं मी 7. काय केलं मी, ह्या 10ला 6 आणि 4 मध्ये काय केलं डिवाइड केलं. का, कारण शेजारी मला कोण आहे 6 कॉस स्क्वेअर. आणि असं करण्यामागचं रिझन, जर मी ह्या दोघांमधनं काय काढू शकतो 6 कॉमन काढू शकतो ना, आतमध्ये कोण राहणार साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा, आणि त्याची व्हॅल्यू काय ती 1.
म्हणजे ते मला सोपं जाते. म्हणून मी इथे काय लिहिलं 4 साइन स्क्वेअर थिटा प्लस मी 6 कॉमन काढला, आतमध्ये कोण राहिला साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय आला 7. आता जर तुम्ही पाहिलं इथं तर काय होणार इथं 4 साइन स्क्वेअर थिटा प्लस 6 आतमध्ये काय लिहिले मी 1, कारण ही आयडेंटिटी आता हे माहित झाली तुम्हाला साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर ची व्हॅल्यू 1 असते इज इक्वल टू 7 इज इक्वल टू 4 काय लिहिलं साइन स्क्वेअर थिटा. आता ह्या 6 एक 6 तिकडे जाऊन काय होणार मायनस म्हणजे 6 म्हणजे इथं काय झालं 4 साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय 1 म्हणजेच आता हा 4 ला डिवाइड पाठवलं म्हणजे आता इथं काय झालं इथं लिहितो काय येईल साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1/4 म्हणजे साइन थिटाची व्हॅल्यू किती आली 1/2. काय डाऊट इथपर्यंत. मग साइन थिटाची व्हॅल्यू 1 किती आलेली आहे 2. कोणता साइन थिटा 1/2 आहे मला सांगा, कोणता साइन थिटा 1/2. ओके म्हणजे काय आलं साइन 30 म्हणजे थिटाची साइन कोणता साइन 30 बरोबर काय 1/2 याचा अर्थ थिटाची व्हॅल्यू किती आली 30 डिग्री. जर तुम्हाला थिटा मिळालाय तर तो थिटा फक्त इथं काय तुम्हाला व्हॅल्यू कोणाची काढायची tan थिटा. थिटा किती आहे 30 म्हणजे tan 30 ची व्हॅल्यू किती आता 1/√3 दॅट्स इट. बरं यासाठी तुम्हाला काय माहित पाहिजे टेबल माहित पाहिजे. म्हणजे दिलेल्या इक्वेशन वरनं मी कोणाची व्हॅल्यू काढली थिटाची काढली आणि ती व्हॅल्यू पुट केली. बरोबर म्हणजे 1/√3 पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी. ओके म्हणजे तुम्हाला इथे काय माहित पाहिजे टेबल माहित पाहिजे. त्यानंतर आलो आपण क्वेश्चन नंबर 5. काय दिलाय क्वेश्चन नंबर 5 पहा. इफ ए इज अॅक्यूट अँगल. अॅक्यूट म्हणजे कुठे आला तो फर्स्ट क्वाड्रंट अॅक्यूट म्हणलं का फर्स्ट क्वाड्रंट 90 पेक्षा कमी. ओके ठीक आहे 0 पेक्षा मोठा. तो जर अॅक्यूट असेल तर याची व्हॅल्यू काढा. आता याच्याकडे पाहिलं तर साधारण भीती वाटते पण हा ऍक्च्युली 9वीचा क्वेश्चन आहे रॅशनलाइज. ओके कोणतीही गोष्ट जर रूट मध्ये असेल आणि ती रूटच्या बाहेर काढायची असेल तर सिंपल फॉर्म्युला आहे. काय करता तुम्ही रॅशनलाइज करता 1 मायनस कॉस ए अपॉन 1 प्लस कॉस ए. याला रॅशनलाइज कसं करतो आपण माहिती आहे तुम्हाला. काय करतो आपण जो डिनोमिनेटर आहे त्याच्या साइन अपोजिट करतो आणि वर खाली काय करतो याला मल्टिप्लाय करतो. म्हणजे आता इथं काय होणार 1 मायनस कॉस ए अपॉन 1 मायनस कॉस ए. म्हणजे खाली जो नंबर आहे त्याच्या मध्ये काय करतो फक्त आपण प्लसच्या जागी मायनस केलं आणि मल्टिप्लाय केलं. ओके ठीक आहे. आता त्याच्यानंतर त्याला काय प्लस इथे काय होईल 1 प्लस कॉस ए अपॉन 1 मायनस कॉस ए. इथं पण काय होणार आता इंटू होणार. कशाने मल्टिप्लाय करणार तुम्ही आता 1 प्लस इथं मायनस आहे ना कॉस ए अपॉन 1 प्लस कॉस ए. ओके ठीक आहे. काय होईल सांगा बरं आता जर तुम्ही बारकाईने नीट ऑब्झर्व केलं तर इथं काय होणार आहे 1 मायनस कॉस ए 1 मायनस कॉस ए म्हणजे काय झाला 1 मायनस कॉस ए ब्रॅकेटचा स्क्वेअर कारण त्याच ब्रॅकेटनी त्याच ब्रॅकेटला गेले. पण खाली मात्र तसं नाही होणार. खाली काय होणार 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. इथं ब्रॅकेटचा काय झाला सेम ब्रॅकेट आहे आणि इथं असं काय झालं ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए म्हणजे कोण आहे 1 आणि बी म्हणजे कोण आहे कॉस म्हणून ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ओके प्लस सेम पॅटर्न इथं होणार आहे काय वरती काय होणार आहे 1 प्लस कॉस ए ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. सॉरी थिटा नाही ए आपला. ओके ठीक आहे डन. मग आता इथे काय झालं अंडर रूट 1 मायनस कॉस ए ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि 1 मायनस कॉसच्या जागी मी काय लिहितोय आता साइन स्क्वेअर ए कारण बेसिक आयडेंटिटी. ओके 1 मायनस कॉस स्क्वेअर. ओके म्हणजे काय इकडे कोण राहिला साइन कारण आयडेंटिटी कोणती आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. म्हणजे कॉसला तिकडे पाठवलं म्हणजे साइन इकडे राहिला. सेम पॅटर्ननी तुम्ही इथं पाहिजे काय होईल इथं 1 प्लस कॉस ए ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन साइन स्क्वेअर ए. मग आता तुम्हीच पहा वरती पण स्क्वेअर आहे खाली पण स्क्वेअर आहे म्हणजे यांना आपण काय काढू शकतो रूटच्या बाहेर. मग रूटच्या जर मी बाहेर यांना काढलं तर आतमध्ये कोण राहणार आहे काय राहणार इथं 1 मायनस कॉस ए स्क्वेअर निघून गेला खाली कोण राहिला साइन ए प्लस इथं 1 प्लस कॉस ए आपण खाली कोण राहिला साइन ए. दोघंही रूटच्या काय आले बाहेर आले. इथं कोण आहे याचा स्क्वेअर आहे बाहेर आला याचा स्क्वेअर आहे बाहेर आला. ओके ठीक आहे. इथं काय झालं
दोघांचं मिळून एकच साइन आहे, बेस सेम असेल तर फक्त ऍडिशन होते. काय होणार इथं, ह्या कॉसला हा कॉस काय होणार, कट होणार, म्हणजे वरती कोण राहिला, म्हणजे काय आन्सर आलं, 2 साइन ए. आता 2 साइन ए म्हणजे 2 ला आपण जर बाहेर घेतलं तर 1 अपॉन साइन राहिला. 1 अपॉन साइन म्हणजे कोण, कोसेक, कोसेक ए, थिटा नाहीये. ओके ठीक आहे, मग कोसेक 2 कोसेक ए, हे काय झालं तुमचं फायनल आन्सर. लक्षात आलं आयडेंटिटीने आपण कसं तिथपर्यंत पोहोचलो. तर या पद्धतीने तुमचा हा प्रश्न होता. कळलाय, समजलाय सगळा प्रश्न. ओके डन. जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन. काय दिलाय आता, काय क्वेश्चन आहे, tan इज इक्वल टू 5 अपॉन 8 tan थीटा, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ 1 प्लस कॉस 1 मायनस कॉस 1 प्लस साइन 1 प्लस, म्हणजे सरळ सांगितलंय त्यांनी. काय करा, दोघांचं काय करा, मल्टिप्लिकेशन. आता जर मला दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे, 1 प्लस 1 मायनस ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे काय, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, म्हणजे वरती कोण आला 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा आणि खाली कोण आला 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. याचाच अर्थ काय झाला, 1 मायनस कॉस म्हणजेच कोण असतो, साइन स्क्वेअर थीटा, आणि 1 मायनस साइन म्हणजे कोण असतो, कॉस स्क्वेअर थीटा. मग आता साइन अपॉन हा म्हणजे कोण आला, साइन अपॉन कॉस म्हणजे कोण आला, टॅन स्क्वेअर थीटा, कारण साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन, म्हणजे साइन अपॉन कॉसला टॅन लिहिलं आणि त्याचा स्क्वेअर म्हणून टॅन स्क्वेअर लिहिलं, आणि टॅनची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे. काय टॅनची व्हॅल्यू 5 अपॉन 8, याचा काय होणार स्क्वेअर, म्हणजे 25 बाय किती होणार आहे 64. बघा 25 सॉरी काय झालं, नाही, टॅनची व्हॅल्यू 5 अपॉन 8 ही टॅनची व्हॅल्यू आहे. 1 अपॉन काय झालं आपलं, काय चुकलंय का, 1 अपॉन मी काय होणार आहे 1 मायनस कॉस स्क्वेअर म्हणजे साइनच येणार, 1 मायनस साइन कॉस स्क्वेअरच येणार, साइन अपॉन कॉस म्हणजे टॅनच येणार, आणि टॅनची व्हॅल्यू तर त्यांनी दिलेली 5 बाय 25 बाय 64, म्हणजे इथं प्रिंटिंग मिस्टेकने लक्षात. ओके ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्हाला हा एकदम सिंपल क्वेश्चन सॉल्व्ह करायचं होतं. आता त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, काय दिलाय पुढचा प्रश्न, 3 साइन स्क्वेअर थीटा प्लस 5 कॉस स्क्वेअर थीटा ओके इज इक्वल टू 4 acute angle then the value of tan theta. मला वाटतं हा सहज प्रश्न आता आपण मगाशी सॉल्व्ह केलाय, त्या 10 ला आपण 6 आणि 4 मध्ये डिवाइड केलं होतं, तसं आता इथं काय करणार आपण 5 ला आपण काय करणार 3 आणि 2 मध्ये डिवाइड करणार, म्हणजे इथं जर पाहिलं आपण तर काय होणार आहे 3 साइन स्क्वेअर थीटा प्लस 3 कॉस स्क्वेअर थीटा प्लस 2 कॉस स्क्वेअर थीटा. काय केलं आपण इथं, हा त्यांनीच दिलाय, ह्या 5 कॉस स्क्वेअर थीटाला फक्त 3 आणि 2 मध्ये डिवाइड केलं इज इक्वल टू काय 4. ह्या दोघांमधनं 3 ला कॉमन काढला, ह्या दोघांमधनं आतमध्ये कोण राहिला साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा प्लस 2 कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 4. इथं किती आले, ह्यांची आयडेंटिटी याचं उत्तर 1 आहे, म्हणजे 3 1 3. ओके 3 तिकडे जाऊन काय होणार मायनस, म्हणजे डायरेक्ट लिहितोय आता मी 2 कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू किती 1, कारण इथं होणार 3 1 3, 3 तिकडे जाऊन मायनस होणार, म्हणजेच कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय 1 बाय 2, बरोबर आहे 1 बाय 2, म्हणजेच कॉस थीटाची व्हॅल्यू किती आली 1 बाय रूट 2. काय घेतलं तुम्ही इथं स्क्वेअर रूट, आणि जर तुम्ही स्क्वेअर रूट घेताय कॉसची मिळाली, कोणता कॉस 1 बाय रूट 2 आहे, कॉस 45 इज इक्वल टू 1 बाय रूट 2, याचा अर्थ थीटाची व्हॅल्यू किती आहे 45. मग टॅन थीटाची व्हॅल्यू विचारली, म्हणजे तुम्हाला कोणाची व्हॅल्यू काढायची टॅन 45 आणि याची व्हॅल्यू 1, पर्याय क्रमांक 4 डी आले. अशा पद्धतीने तुम्हाला एक सोपा क्वेश्चन या ठिकाणी विचारला होता. आता त्याच्यानंतर पाहताय तुम्ही नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय, सिम्प्लिफाय साइन ए अपॉन 1 प्लस कॉस ए कॉट ए वेअर ए इज ॲक्यूट अँगल. तर याची व्हॅल्यू तुम्हाला काय करायची सॉल्व्ह करायची, कशी काढणार बेसिक, परत काय करणार इथं साइन ए अपॉन 1 प्लस कॉस ए प्लस कॉटला काय लिहिणार कॉस ए अपॉन साइन. हे त्यांनी दिलं तसंच, फक्त कॉटला कॉस अपॉन साइन केलं. आता कॉस तसं केल्यामुळे इथं काय होणार, आता बेस सेम करून घेऊया आपण. बेस कसा सेम करतात, याने याला केलं साइन स्क्वेअर ए प्लस, आता याने याला केलं काय होणार आहे कॉस ए, याने याला केलं पहिल्यांदा काय याला कॉस ए, आणि याने याला केलं काय प्लस कॉस स्क्वेअर ए अपॉन साइन ए, साइन ए 1 ला केलं साइन ए प्लस साइन ए इंटू कॉस ए. काय डाऊट इथपर्यंत, फक्त बेस सेम करून घेतला बेसिक. ओके आता तुम्ही पहा साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा व्हॅल्यू काय येणार 1, म्हणजे वरती कोण राहिला
1 प्लस कॉस ए. खाली कोण आहे? आपण खाली पण सेम तसंच ठेवलं तर पा, इथं पण साइन आहे, इथं पण साइन आहे, मग साइन कॉमन काढूया. आतमध्ये कोण राहिला? 1 प्लस कॉस ए. आता वरती पण 1 प्लस कॉस ए, खाली पण 1 प्लस कॉस ए, म्हणजे कॅन्सल झाला. म्हणजे खाली वरती कोण राहिला? 1 आणि खाली कोण राहिला? साइन. 1 अपॉन साइन ए उलटा आहे का? नाही. 1 अपॉन साइनचा उलटा केला का कोण मिळणार तुम्हाला? कोसेक, कारण तो त्याच्या इनवर्स आहे. आलं लक्षात? या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न होता. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलाय? कॉट थीटा बरोबर √11 आणि तुम्हाला देन द फाइंड द व्हॅल्यू ऑफ सेक कोसेक सेक कोसेक सेक. म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू कोणाची काढायची आहे? कॉटची दिली आणि सेक आणि कोसेकची काढायची. आता इथं जर पाहिलं तर √11 आहे, त्यामुळे तुम्हाला थीटा पण नाही काढता येणार. जर इथं 1 2 काहीतरी दिली असती तर तुम्ही काय काढला असता? इथून डायरेक्ट थीटा काढला असता आणि तो इथं सबस्टिट्यूट केला असता. पण √11 असल्यामुळे तुम्हाला ती पण व्हॅल्यू काढता येत नाही. मग कॉट थीटाचा फॉर्म्युला काय असतो? पहा, कॉट थीटा वरनं तुम्ही 1 प्लस, तुमच्याकडे आयडेंटिटी कोणती? आयडेंटिटी तुमच्याकडे आयडेंटिटी 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू, बरोबर आहे, तुम्हाला कोसेक मिळाला. काय लिहिणार तुम्ही? 1 प्लस कॉट स्क्वेअर म्हणजे काय होणार? 11. बरोबर. काय लिहिणार तुम्ही? कोसेक स्क्वेअर थीटा म्हणजे इथं कोण आलं? 12. काय आलं? कोसेक, बरोबर ना? कोसेक स्क्वेअर थीटा म्हणजे कोसेक स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू, कोसेक थीटा स्क्वेअरचीच व्हॅल्यू पाहिजे. म्हणजे इथं कोण आलं? 12. म्हणजे विषय एकाचा मिटला डायरेक्ट. बरोबर. आता कोसेक मिळालेला आहे तुम्हाला. आता तुम्हाला गरज कोणाची अजून? सेकची. मग कोसेक मिळालाय, सेक कसा काढणार? कोसेक मिळालाय, तुम्ही सेक कसा काढणार? आता सेक म्हणजे काय? 1 अपॉन कॉस. पण 1 अपॉन कॉस कडं आता इथं आधी आपण कोणाला काढून घेणार? इथं आधी याचं काय काढलं आपण? स्क्वेअर रूट. याचं स्क्वेअर रूट घेतलं काय आलं? ते कोसेक थीटा इज इक्वल टू काय आलं? √12. बरोबर आहे. हे कशासाठी? आपल्या माहितीसाठी. आता कोसेकला जर मी उलटा केला तर मी काय लिहिणार आहे? 1 अपॉन साइन. बरोबर आहे. कोसेकला जर मी उलटा केला तर इथे काय लिहिणार आहे? 1 अपॉन साइन थीटा. इथं कोणाला? √12. मग जर मला साइनची व्हॅल्यू काढायची तर इथं काय झालं? 1 अपॉन √12 इज इक्वल टू साइन थीटा. आता साइन मिळाला तर मी कोणती आयडेंटिटी वापर करणार? ते साइन स्क्वेअर थीटा. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय? 1. साइन थीटाची व्हॅल्यू काय? 12 आहे ना आता इथं, प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय? 1. आणि याचं काय होणार? इथं स्क्वेअर म्हणजे काय आली? 1/12 प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय? 1. मग आता हा तिकडे जाऊन काय होणार? मायनस. म्हणजे कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय? 1 अपॉन 1 मायनस 1/12 म्हणजे काय आले? कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय? 12 का 12, 12तून 1 गेले, 11/12. बेस सेम करून घेतला तुम्ही. कॉस स्क्वेअरला उलटा केला म्हणजे कोण मिळालं तुम्हाला? बरोबर. कोण आलं? 12/11. आता तुमच्याकडं ही पण व्हॅल्यू आहे आणि आता तुमच्याकडं ही पण व्हॅल्यू. त्या दोन व्हॅल्यू उचला आणि इथे ठेवून द्या, तुम्हाला उत्तर भेटून जाईल. बरोबर आहे. म्हणजे हा पर्यंत आणून सोडलेलंच आहे तुम्हाला. आता हाच प्रश्न या एक मेथडनी झाला, अजून एका मेथडनी हा प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतो. ती मेथड कोणती? कॉटचा फॉर्म्युला काय सांगतो? कॉट थीटाचा फॉर्म्युला सांगतो ऍडजसेंट साइड अपॉन अपोजिट साइड. म्हणजे इथं काय? √ कोण आहे? 11. खाली कोण आहे? 1. याचा अर्थ इथं जो ट्रायंगल आहे ह्या ट्रायंगल मध्ये ऍडजसेंट कोण आहे? √11. अपोजिट कोण आहे? 1. बाय पायथागोरस थेरमचा जर मी वापर केला तरी काय होणार? याचा स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर, याचा स्क्वेअर 1, याचा स्क्वेअर 11. 11 आणि 1 हायपोटेन्यूस किती आला? 12. आपण याला थीटा म्हणलो होतो. जर आता तुम्हाला एक √12 हे कळलं बाय पायथागोरस थेरमने, हे 12 कसं आलं कळलं ना? बाय पायथागोरस थेरम, वन साइड स्क्वेअर अनदर साइड स्क्वेअर, दोघांची ऍडिशन करून तुम्ही इथं लिहिलं 12. बरोबर. मग आता तुम्हाला कोणाची व्हॅल्यू काढायची आहे? कोसेक. कोसेकचा काय फॉर्म्युला आहे? कोसेक थीटा काय सांगतो? हायपोटेन्यूस अपॉन अपोजिट. म्हणजे इथं कोण आलं? 12. बघा कोसेकची व्हॅल्यू आपली याचा √12 ना, इथं
√12. √12 का? हायपोटेन्यूजचा स्क्वेअर रूट घेतो ना आपण इथं. काय करतो आपण? हायपोटेन्यूजचा स्क्वेअर इज इक्वल टू 1चा स्क्वेअर प्लस √11चा स्क्वेअर झाला होता. बरोबर आहे. म्हणजे इथं काय झालं? 1चा स्क्वेअर 1 आणि इथं काय झालं? 11. इथं किती आले? 12 आणि 12चं काय झालं? रूट. इथं आपलं हे चुकलं होतं. ओके. म्हणजे कोसेकची व्हॅल्यू किती आली? √12 म्हणजे कोसेक स्क्वेअर काय झाला? 12. त्यानंतर सेक काय सांगतो? हायपोटेन्यूज अपॉन ऍडजसेंट आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे हायपोटेन्यूज की सॉरी काय सांगतो तो? हायपोटेन्यूज ना अपॉन ऍडजसेंट 11 आणि याचा जर स्क्वेअर केला मी तर तो काय येणार आहे? 12/11. म्हणजे तुम्ही या मेथडनी सुद्धा ही जाऊ शकता आणि आयडेंटिटीच्या मेथडनी जाऊ शकता. तुम्ही दोन्हीकडनं एकाच जागी पोहोचणार. ओके. मी हाफ क्वेश्चन सॉल्व्ह केलाय, हाफ तुम्हाला सॉल्व्ह करायचा. त्यानंतर आलो आपण नेक्स्ट क्वेश्चन. काय सांगतो नेक्स्ट क्वेश्चन? इव्हॅल्युएट द गिव्हन एक्सप्रेशन. आता याची व्हॅल्यू जर तुम्हाला काढायची 1/1 + cot 3/1 + tan स्क्वेअर थिटा 2 cos स्क्वेअर थिटा आणि याची व्हॅल्यू काढायची. एकदम सिंपल दिले. आता इथे सरळ सरळ तुम्हाला काय दिलेत? आयडेंटिटी. काय आयडेंटिटी? 5/1 + cot म्हणजे काय? कोसेक स्क्वेअर थिटा. बरोबर आहे. प्लस 3/tan म्हणजे काय? प्लस काय आलं? 2 cos स्क्वेअर थिटा. बरोबर आहे. आता काय करायचं? आता काय होईल? पहिली गोष्ट इथं कोण आहे? 5. सेक म्हणजे काय झाला? साइन स्क्वेअर थिटा 1/1 कोसेक. बरोबर. प्लस इथं काय झालं? 3 1/sec म्हणजे काय झाला? त्याच्या उलटा cos स्क्वेअर थिटा. कारण स्क्वेअर असल्यामुळे आपण स्क्वेअर लिहितो. इथं काय आले? +2 cos स्क्वेअर थिटा. आता तुम्हीच पहा इथं काय आलं? 5 sin स्क्वेअर थिटा प्लस 3 cos स्क्वेअर आणि 2 cos स्क्वेअर म्हणजे परत कोण आलं? 5 cos स्क्वेअर थिटा. 3 आणि 2 5 cos स्क्वेअर. 5 कॉमन काढला, आतमध्ये कोण राहिला? sin स्क्वेअर थिटा प्लस याची व्हॅल्यू किती आली? 1. म्हणजे किती उत्तर आलं? फायनल आन्सर किती आलं? 5. कारण ही आयडेंटिटी म्हणजे दिसायला एकदम हार्ड पण मात्र उत्तर तुम्ही काढायला गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल किती सोपं आहे. आता त्यानंतर काय दिलंय? इफ 8 cot थिटा इज इक्वल टू 7 फाइंड द व्हॅल्यू ऑफ 1 + sin अपॉन cos. याचं उत्तर काढायचं. आता इथं काय दिलंय? cot थिटा इज इक्वल टू 7. मग आता कसं काढणार? तुम्हाला व्हॅल्यू कोणाची माहित पाहिजे? ओके. 1 + sin थिटा cos थिटा म्हणजे sin थिटा आणि cos थिटाची माहित पाहिजे. किंवा तुम्ही cos बेस सेपरेट पण करू शकता. बेस जर तुम्ही सेपरेट केला ओके तिथून तुम्ही जाऊ शकता. अजून तुमच्याकडे कोणता मार्ग आहे? अजून तुमच्याकडे एक मार्ग आहे. मगाशीच आपण पाहिला होता. cot थिटा इज इक्वल टू 7 आपण काय येणार आहे? 8. मग cot थिटाचा cot थिटाचा फॉर्म्युला काय सांगतो? cot थिटा सांगतो काय? ऍडजसेंट साइड अपॉन अपोजिट साइड. ओके म्हणजे काय? ऍडजसेंट. ओके डन. म्हणजे इथं काय झालं? जर मी इथं पायथागोरस थेरम तयार केला, ऍडजसेंट काय? समजा मी याला थिटा म्हणलं तर ऍडजसेंट काय येणार? 7. अपोजिट काय येणार? 8. मग 8चा वर्ग काय झाला? 64. 7चा वर्ग काय झाला? 49. दोनची ऍडिशन केली किती येणार? ती ऍडिशन किती? इथं 3 113 आणि याचं काय घेणार तुम्ही? स्क्वेअर रूट. म्हणजे तुम्हाला हायपोटेन्यूज काढ. आता मला तुम्ही सांगा साइनची व्हॅल्यू किती आली? साइन थिटा काय आला? अपोजिट अपॉन हायपो म्हणजे काय येणार आहे? 8/√113. त्यानंतर cos थिटा काय आला? 7 बरोबर ना? ऍडजसेंट साइड अपॉन हायपोटेन्यूज काय? उचला दोन्ही व्हॅल्यू टाका तिथे. दॅट्स इट. इतकं सिंपल तुम्हाला करायचं. या दोनही व्हॅल्यू उचलायच्या आणि तिथे भरायचं. ओके येईल सॉल्व्ह करता. ठीक आहे डन. त्यानंतर आलो आपण नेक्स्ट क्वेश्चन. काय नेक्स्ट क्वेश्चन? इफ tan थिटा बरोबर 1/10 a इज अ ॲक्यूट अँगल देन द व्हॅल्यू ऑफ sin a cos a ची व्हॅल्यू सांगितली त्यांनी. आता ही जर tan a ची व्हॅल्यू आहे सेम पॅटर्ननी आता तुम्हाला याची व्हॅल्यू जर काढायची असेल cos a आणि cosec a बरोबर म्हणजे साइनची जरी काढली तरी तुम्हाला काय मिळणार आहे? कोसेक मिळणार आहे कारण साइनच्या विरुद्ध कोसेक आहे. ओके मग आता इथं tan दिलाय मग tan वरनं मिळेल मला कोणती व्हॅल्यू मिळेल? पहा tan म्हणजे काय असणार आहे? मी बरंच बेसिक फॉर्म्युला जाणार
मी बेसिक फॉर्म्युल्याकडे जाणार. काय आत्ताच आपण पाहिला होता. याला मी थिटा म्हणणार, हे 90 म्हणणार. टॅनचा फॉर्म्युला काय सांगतो? अपोजिट साइड अपॉन ऍडजसेंट. मग अपोजिट काय झालं? 1 अपॉन अंडर रूट 10 आहे ना. मग अपोजिट कोण आहे? 1. ऍडजसेंट किती आहे? अंडर रूट 10. 1 चा स्क्वेअर 1, अंडर रूट 10 चा 10 म्हणजे किती आले? 11. आणि 11 चा स्क्वेअर रूट अंडर रूट 11. हा माझा काय? हायपोटेन्यूस आहे. मग आता तुम्ही मला कोणत्या पण व्हॅल्यू द्या ना. साइन एची व्हॅल्यू काय आली? अपोजिट अपॉन हायपो म्हणजे काय येणार आहे? 1 अपॉन अंडर रूट 11 प्लस कोसेक काय सांगतो? हायपोटेन्यूस अपॉन अपोजिट. मला काय होईल या दोनची बेरीज? इथे काय होणार आहे? 1 याला केलं 1 प्लस 11 अपॉन अंडर रूट 11 म्हणजे किती आले? 12 अपॉन अंडर रूट 11. 12 अपॉन अंडर रूट 11. एकदम सिंपल. ओके ठीक आहे. म्हणजे बेसिक फॉर्म्युले जर तुमचे पाठ असतील तर सॉल्व्ह करू शकता तुम्ही. आता इथं आला काय दिले पाहिजे? इफ ए इज अ ॲक्यूट अँगल, टॅन ए कॉट ए ची व्हॅल्यू 2, फाइंड द व्हॅल्यू ऑफ. आता जर तुम्ही इथं पाहिलं रेस टू 8 8 इंटू सेक. मग आता एवढं दिलंय आणि याच्यावरनं कसं काढायचं? एकदम सिंपल, एकदम सिंपल. कसं इथं पहा काय करायचं तुम्हाला? इथं कोण आहे? ए. ए टॅन ए कॉट ए दोघांची बेरीज 2 येते. केव्हा पॉसिबल आहे? हे पॉसिबल कधी आहे? जेव्हा ए ची व्हॅल्यू म्हणजे त्या थिटाची व्हॅल्यू 45 आहे. असं का? कारण टॅन 45 ची व्हॅल्यू काय? आणि जी टॅन 45 ची तीच कोणाला असणार आहे? कारण थिटा बदलायचा नाही. कॉट 45 ची व्हॅल्यू काय? 1 1 म्हणजे इथं 1 आणि इथं 1 असेल तरच यांची व्हॅल्यू काय होणार आहे? 2. कारण दोन्हीकडे थिटा तर काय ठेवायचं आहे? थिटा काय ठेवायचा? दोन्हीकडे सेम ठेवायचं आहे. म्हणजे अँगल दोन्हीकडे सेम ठेवायचं. मग हे तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा अँगल किती असणार आहे? 45 देईल. मग अँगल कळलाय तुम्हाला, व्हॅल्यू ठेवा ना आता इथं. दॅट्स इट. मग अँगल जर 45 आहे तर टॅन इथं काय येणार आहे? 1. टॅन ए 45, टॅन ए 45. आता ए तर 45 म्हणजे टॅन 45 ची व्हॅल्यू आली 1. 1 चा रेस टू काही करा ना. म्हणजे इथं कायला 1 -6 कॉट. आता त्याची पण व्हॅल्यू काय? 1. कारण कॉट काय? आता ए कोण आहे? 45. कॉट 45 ची व्हॅल्यू पण काय? 1 प्लस 8 सेक 45. सेक 45 ची व्हॅल्यू सांगा. √2. √2 चा काय इथं? स्क्वेअर. पहा √2 चा काय इथं? स्क्वेअर. मग आता इथं 7 1 7 वजा 6 1 6 अधिक 8. आतमध्ये कोण आला? 2. इथं किती आले? 1 अधिक 8 2 16 बेरीज झाली 17. बघा म्हणजे दिसायला इतका हार्ड, याच्यावरनं हे कसं जायचं? पण लॉजिकली जर तुम्ही लक्षात ठेवलं तर दोन्हीकडे जर ए कॉमन आहे त्याचा अर्थ थिटा कॉमन आहे. आणि थिटा जर कॉमन आहे तर पॉसिबिलिटी एकच आहे, दोघांची व्हॅल्यू 45 45 असणं गरजेचं आहे, तरच हे काय पॉसिबल आहे. ओके. त्यानंतर आहे काय? व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ पाय अपॉन √3 कोसेक 60? मला वाटत नाही हा क्वेश्चन सॉल्व्ह करून दिला पाहिजे, कारण कोसेक 60 ची व्हॅल्यू फक्त इथं पुट करायची, दोघांची काय करायची आहे? वजाबाकी करायची. तुम्हाला हा प्रश्न लगेच सॉल्व्ह करता येईल. म्हणजे हे जर पहा सगळे 2024 चे प्रश्न आहेत, गेल्या वर्षी विचारले गेलेले प्रश्न आहेत, लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर फाइंड द व्हॅल्यू ऑफ 3 साइन थिटा. आता इथं पण एक सिंपल लॉजिक जर तुम्ही पाहिलं काय वापरले पहा. 3 साइन थिटा 4 साइन क्यूब थिटा. कोणाचा फॉर्म्युला आहे हा? आहे साइन 3 थिटा. साइन 3 थिटाचा फॉर्म्युला आहे 3 साइन थिटा -4 साइन क्यूब थिटा. हा त्याचा फॉर्म्युला आहे. याचा अर्थ काय? हे कोणाचं एक्सपान्शन आहे? सेम थिटाच्या जागी तुम्ही आता काय समजा 15. म्हणजे इथं काय झालं? साइन 3. इथं काय येणार आहे? 15. म्हणजे हे काय झालं? साइन 45. आणि साइन 45 ची व्हॅल्यू किती? 1/√2. 1/√2. म्हणजे दिसायला किती हार्ड आहे. आता काय वाटलं होतं याचं काय करायचं? बघा सिंपल आन्सर. म्हणजे हे कळलं पाहिजे. हा फॉर्म्युला तुमचा पाठ पाहिजे. साइन 3 थिटाची आयडेंटिटी तुमची पाठ पाहिजे. ओके. बेसिक मध्ये दिलेली आहे. बेसिक मध्ये आयडेंटिटी दिलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट आलो आपण इथं काय? कॉट स्क्वेअर थिटा मायनस कॉस 2 कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 0. थिटा 90 आणि 0च्या मध्ये व्हॅल्यू ऑफ थिटा, तर थिटाची व्हॅल्यू काढा. ओके ठीक आहे डन. मग आता आपल्याला नक्की एक्झॅक्ट सांगता येत नाही, इथं कळत नाही दोघांची वजाबाकी कधी होणार आहे आणि 0. आता उत्तर 0 काय येणार आहे? 0 काय येणार आहे? जो इथं नंबर आहे तोच इथं नंबर आहे. मग आता जर लॉजिक लावलं तुम्ही, इथं 2 आहे बरोबर आहे, इथं काहीतरी एक नंबर येणार आहे, इथं काहीतरी एक नंबर येणार आहे, वजाबाकी 0 येणार.
मग इथं नंबर आला पाहिजे आणि थिटा तर दोन्हीकडे सेम ठेवायचं. मग असं कोणत्या थिटाला पॉसिबल आहे पहा. जर मी कॉट 45 ठेवला तर इथं काय येणार आहे 1, म्हणजे 45 थिटाची व्हॅल्यू 45 तर जमणार नाही. मग आलो आपण कुठं 60. कॉट 60 ची व्हॅल्यू आणि कॉस 60 ची व्हॅल्यू. कॉस 60 किती आहे 2/√3 ना. कॉस 60 किती आहे कॉस 60 आहे. कॉस 60 किती आहे हाफ. मग इथं जर मी हाफ लिहिला कॉट 60 किती आहे कॉट 60 म्हणजे हा पण पॉसिबल नाही कारण √3 आलेला आहे. नंबर सेम आला पाहिजे ना तरच वजाबाकी काय होणार आहे 0 येणार आहे. मग आलो आपण 90 ला तर पॉसिबलच नाही बरोबर आहे. म्हणजे राहिला कोण 30. मग आता कॉस 30 ची व्हॅल्यू किती आहे कॉस 30 ची व्हॅल्यू √3/2 आणि कॉट 30 किती मग रूट नक्की झालं. मग आता जर ही व्हॅल्यू मी इथं पुट केली ह्या 2 ला 2 म्हणजे √3 उत्तर किती आलं 0. म्हणजे फायनल आन्सर काय थिटा किती आहे 30. म्हणजे या मेथडने तुम्ही डायरेक्ट हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. लक्षात आलं. त्यांनी थिटा विचारलं होतं. आता दुसरी मेथड कोणती हाच प्रश्न समजा तुम्हाला माहित नाही तर काय लिहिणार तुम्ही इथं स्क्वेअर आहे ना इथं काय लिहिणार कॉटचा काय लिहिणार तुम्ही कॉटचा फॉर्म्युला काय बेसिक वाला फॉर्म्युला काय कॉस स्क्वेअर थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा -2 कॉस स्क्वेअर थिटा बेस 1. ह्या फॉर्म्युलेनी तुम्हाला ते उत्तर काय करावं लागणार आहे आणि इज इक्वल टू काय दिलेले आहे तुम्हाला काय दिले इथं तुम्हाला 0. मग याचा हा करा मग त्याच्यातून कॉमन काढा मग सॉल्व्ह करा. ॲज कम्पेअर हे तुम्हाला काय इझी आले लक्षात समजलंय. मग तुम्हाला फक्त इथं काय करायचं थिटाचा याच्यासाठी जर तुम्हाला टेबल यूज करायचं झालं मग टेबलचे जर तुम्हाला व्हॅल्यू माहित असेल तर हा प्रश्न तुम्हाला स्पीडनी काय येणार आहे फक्त लॉजिकली लक्ष ठेवायचंय कोण कोणाला कधी आणि कसा कॅन्सल होणार आहे. आलो आपण त्याच्या पुढचा पाहता हे असं कुठं दिसलं का तुम्ही समजून चालायचं याची व्हॅल्यू किती असली पाहिजे 45 का कारण हे तेव्हाच पॉसिबल आहे 2 आन्सर आहे ना आणि दोन्हीकडे जर एक कॉमन आहे तर याचा अर्थ ए ची व्हॅल्यू 45च असली पाहिजे कारण याची व्हॅल्यू 1 आहे याची व्हॅल्यू 1 1 1 2. मग आता याची ए 45 आहे म्हणजे आता तुम्ही सांगा याचं व्हॅल्यू काय येणार आहे 1 याची पण काय येणार 1 म्हणजे इथं पण आन्सर काय येणार आहे 2च बेसिक आलं लक्षात. म्हणजे tan a प्लस cot a tan थीटा प्लस cot थीटा इज इक्वल टू 1 दिसलं का समजून चालायचं. बघा आता परत काय आन्सर आलाय 1 ओके देन व्हॅल्यू किती आहे 45. डोकंच लावायची गरज नाही एका सेकंदात उत्तर. ओके ठीक आहे डन. आलो आपण इथं काय क्वेश्चन आहे बा काय दिसतोय क्वेश्चन तुम्हाला इव्हॅल्युएट 2 tan 54 36 41 49 आणि तुम्हाला व्हॅल्यू याची विचारली या टोटलची व्हॅल्यू विचारली. ओके ठीक आहे डन 2. आता तुम्हाला इथं कॉम्प्लिमेंटरी सप्लिमेंटरी अँगल माहित पाहिजे. ओके आता इथं मी काय लिहिला tan 54 लिहिला पण मी खाली 36 च्या जागी काय लिहिणार आहे पाहता 36 च्या जागी मी लिहिला कॉट 36 म्हणजे कसा 90 मायनस 54 काय डाऊट मी फक्त 36 ला 90 मायनस 54 लिहू शकतो. ओके मायनस काय इथं कॉटला मी काय लिहिणार आहे इथं कॉट 41 ला मी काय लिहिलं 90 मायनस 49 अपॉन tan 49 tan 49 काय केलं मी फक्त जिथं कॉट दिसतोय तिथं 36 ला मी काय केलं 90 मायनस 54 लिहिलं आणि 41 म्हणजे काय 41 च्या जागी मी काय लिहू शकतो 90 वजा 49 लिहू शकतो मी 100% लिहू शकतो. ओके ठीक आहे. मग आता इथं काय झालं 2 इथं काय येणार आहे tan 54 बरोबर आहे अपॉन मी तुम्हाला सांगितलं होतं मग अशीच पाहिले आपण जर 90 म्हणजे कोणत्या ऍक्सिस आला y ऍक्सिस आणि y ऍक्सिस आले तर टॅनचा काय होतो कॉटचा काय होतो tan आणि टॅनचा कॉट होतो बरोबर. म्हणजे आधी इथं कॉट आहे कॉटचा काय होणार tan आणि tan कोणासोबत जाणार 54 आणि 90 मायनस असल्यामुळे तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये आला फर्स्ट मध्ये साइन पॉझिटिव्हच असतं. ओके झालं मायनस इथे काय येणार आहे कॉटचा परत 90 आल्यामुळे काय होणार आहे tan आणि tan कोणासोबत जाणार
49 आणि खाली कोण आहे tan 49 बरोबर आहे. मग आता इथे काय झालं 2 1 -1 म्हणजे किती उत्तर आलं 1 बे का बे दोनातून एक गेला म्हणजे उत्तर किती आहे 1. आले लक्षात. म्हणजे तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी सप्लिमेंटरी माहित पाहिजे तर तुम्हाला हा प्रश्न येणार आहे. आणि या प्रश्नासाठी तुम्हाला एक महत्त्वाची आयडेंटिटी लक्ष ठेवायची. प्रश्न पहा नीट. द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ 2 sin θ 3 cos θ इज. आता एक फॉर्म्युला आहे हा तुम्हाला कंपल्सरी लक्ष ठेवायचा आहे. तो फॉर्म्युला कोणता आहे जो तुमच्या बेसिक मध्ये सुद्धा नाहीये. m sin θ प्लस n cos θ इज इक्वल टू √m² प्लस n². हा फॉर्म्युला आहे. म्हणजे काय आली आयडेंटिटी सांगा आता. काय येईल इथं m किती आहे 2 sin θ प्लस 3 cos θ इज इक्वल टू √ काय येईल सांगा आता. m म्हणजे कोण आहे 2 चा वर्ग आणि n म्हणजे कोण आहे 3 चा वर्ग म्हणजे किती आले 4 + 9 म्हणजे किती आले √30 ऑप्शन डी. आलं लक्षात. तर ही आयडेंटिटी ही बेसिक मध्ये नाहीये ही तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने आपले बेसिकचे क्वेश्चन कंप्लीट करून झालेले आहेत. बेसिक म्हणजे बेसिक विथ नंबर ऑफ क्वेश्चन PYQ चे 2024 आपण बऱ्यापैकी मोस्ट ऑफ क्वेश्चन आपण घेतलेले आहेत. लेक्चर थोडंसं मोठं जरी असलं तरी टॉपिकही तितकाच इम्पॉर्टंट आहे कारण याच्यावर जवळजवळ 30 ते 32 क्वेश्चन विचारले गेलेले आहेत मागच्या 10 वर्षामध्ये. त्यामुळे कालच्या पद्धतीने झालेला अल्जेब्रा टॉपिक आणि आज घेतलेला हा ट्रिग्नोमेट्री टॉपिक ओके याचं बेसिक व्यवस्थित करा. झालेली गणितं न पाहता एकदा सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. टेलिग्राम लिंकला तुम्हाला याची PDF म्हणजे फक्त क्वेश्चन असणारी PDF त्यानंतर आता आपण जे सॉल्व्ह केले याची PDF तुम्हाला टेलिग्राम लिंकला सॉल्व्ह दिली जाईल आणि त्यासोबतच तुम्हाला याचे 10 क्वेश्चन प्रॅक्टिससाठी दिली जाईल. त्याची आन्सर की पण मी तुम्हाला पाठवेल. ओके ठीक आहे. तर बाय बाय. प्रॅक्टिस करा अभ्यास चालू ठेवा. ओके.